हॅलो मित्रो, आज अशा टॉपिकला आपण हाताळायला लागलो जो की अतिशय बेस आहे मॅथमॅटिक्सचा. त्याची कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. याआधीही आपण एका वेगळ्या अँगलने याला पाहिलेलं आहे. या गोष्टी तुमच्याशी नवीन नाही आहेत, पण तुम्ही ह्या सगळ्या टर्म अल्जेब्रामध्ये पाहिलेल्या आहेत, राईट. त्याच पुन्हा एकदा मला सेट थिअरीमध्ये, कारण याआधी पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत. लॉजिक आहे, अल्जेब्रा आहे, नंतर एक बुलियन अल्जेब्रा आहे, नंतर ही सेट थिअरी आहे, राईट. अशा कित्येक वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या. या थिअरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सगळ्यांनी नेचरला डिफाईन केलं आहे. याआधी मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की मॅथमॅटिक्स इज अ रूल्स ऑफ नेचर. तर मॅथ शिकवायला मी वेगळ्या अँगलनं शिकवायलो. मला तुमचा बेस चांगला करायचा आहे, राईट. आणि त्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. कारण हा मॅथ फक्त आजच्या 11वी 12वी मार्क घेण्यापुरतं नाही आहे. कारण पुढे हायर मॅथला जेव्हा तुम्ही जाल शिकायला त्यावेळेस या गोष्टी जास्त युजफुल ठरतील, ठीक आहे. तर मग मी नेचरला शिकायला लागलो, नेचरला ऑब्झर्व करायला ते वेगवेगळे सायंटिस्ट, आणि नेचरपासनं त्याला मांडण्यासाठी एक सिस्टीम तयार करायला लागले. कोणी सेट थिअरी केली, कोणी लॉजिक केली, कोणी अल्जेब्रा केला, कोणी बुलियन अल्जेब्रा केला, राईट. आणि मग त्यांनी प्रूव्ह केलं की माझी सिस्टीम या नेचरमधले कसे रूल ॲडॉप्ट करते, हे रूल मला ॲडॉप्ट करते, म्हणजे माझी सिस्टीम चांगली आहे, सेट थिअरी चांगली आहे, लॉजिक चांगलं आहे, राईट. वेगवेगळ्या अँगलनं नेचरला मांडायचा प्रयत्न केला आहे, बाकी काही नाही, ओके. मग आता नेचरचे रूल्स कोणते आहेत? काही बेसिक रूल आपल्याला याआधी माहीत झालेले आहेत. तेच रूल मला पुन्हा पाहायचे, पण सेट थिअरीमध्ये. त्यामध्ये आयडेंटिटी लॉ, ॲडम्पॉर्टंट लॉ, कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, हे सगळे लॉ तुमच्या ऐकण्यामधले आहेत. पण एक्झॅक्ट हे काय आहेत हे मला पुन्हा सांगायचं आहे, राईट. कारण मग तुम्हाला माहिती आहे की माझा व्ह्यू असतो की तुम्हाला एका वेगळ्या आहे ना थीमपर्यंत न्यायचं आहे. अशा थीमपर्यंत की ज्या ठिकाणी आपण सामान्य लोक विचार करत नाहीत. आणि मॅथमॅटिक्स अवघड जाण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरतात. म्हणून माझा पूर्ण प्रयत्न असेल की प्रत्येक बीट आणि त्याचा कन्सेप्ट हा अतिशय व्यवस्थित आपल्याला कळावा, ओके. मग या प्रॉपर्टीपैकी नेचरचे जे रूल्स आहेत त्या पहिल्या रूलला क्लोजर प्रॉपर्टी म्हणतात. ही नेचरचे रूल, कुठला रूल आहे हा? की तुम्हाला माहिती आहे की मी जर आंब्याचं झाड लावलं तर या झाडाला काय येणार? आंबेच येणार. चिंच लागतील का? नाही. मग गहू मी पेरला, काय उगवणार? ज्वारी येईल? येणार नाही. काय येणार नाही? कारण जे पेराल तेच मिळणार आहे, ओके. आणि हा जो रूल आहे ह्या रूलला मॅथमध्ये मी क्लोजर प्रॉपर्टीने दाखवतो. अलग लक्षात. जेव्हा आपण वेगवेगळ्या टर्म इथे निर्माण होतात, नेचर काय करायला कंटिन्युअसली आहे ना, जुन्या टर्म जातात, नवीन येतात. पण नवीन येतात, नवीन प्रोडक्शन कसं असते की त्याच्या फॅमिलीवर डिपेंड असते. अलग लक्षात. ज्या फॅमिलीमधून ह्या टर्म आलेल्या आहेत, एखादी टर्म मला मिळते याचा अर्थ कुठल्या तरी दोन टर्मचा कॉम्बिनेशन, संयोग किंवा काय म्हणता येईल त्याला, त्या दोनाचा संयोग एकत्र होऊन नवीन टर्म निर्माण होते. म्हणजे काय होते की कुठल्याही दोन टर्म जेव्हा एकत्र येतात त्यापासून एक नवीन टर्म तयार होत असते. हा रूल आहे. मॅथमध्ये आम्ही कसं मांडले त्याला की 2 हा एक नॅचरल नंबर आहे आणि 3 हा एक नॅचरल नंबर आहे, आणि हे दोघं एकत्र आले, यांच्या दोघांमध्ये ऑपरेशन झालं आणि नवीन प्रोडक्ट तयार होतो. काय झालं तर यामध्ये दोघांमध्ये ॲडिशन तयार घेतलं मी, तर 2 + 3 या ऑपरेशनमधून मला 5 मिळाला, हा नवीन प्रोडक्ट, राईट. मग हा 2 नॅचरल नंबर होता, 3 नॅचरल नंबर होता, 2 नॅचरल ही त्याची फॅमिली आहे, हे पॅरेंट्स म्हणू आपण त्याला. या 5चे हे पॅरेंट्स आहेत आणि यांच्यापासून
निर्माण झालेली टर्म ही त्याच फॅमिलीमधली असते. त्याच फॅमिली याचा अर्थ आहे ना, ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी शिकाल त्यावेळेस या टर्मचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. फॅमिली म्हणजे त्या कॅटेगरीतले आहे. हे कॅटेगरी, याची फॅमिली नॅचरल नंबर आहे, याची फॅमिली नॅचरल नंबर आहे, आणि दोन नॅचरल नंबर जर एकत्र आले तर नॅचरल नंबर तयार होतो. अलग लक्षात. हा नेचरचा जो रूल आहे, क्लोजर प्रॉपर्टी, ही सिस्टीम इथं काय करायला लागली, होल्ड करायला लागली. ओके. अजून एक ऑपरेशन आहे गुणाकार. हा नॅचरल नंबर, 3 नॅचरल नंबर आणि यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होऊन नवीन नंबर तयार झाला, हा सुद्धा नॅचरल नंबर. अलग लक्षात. म्हणून आंब्याला आंबेच का लागतात, कारण हा नैसर्गिक रूल आहे, क्लोजर प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी आपण आहे ना बऱ्याच ठिकाणी ऐकलेली नाही आहे, कारण तिला सोडून पुढे जातो, कारण याला प्रूफ नाही आहे, हे ऑब्झर्वेशन आहे. लक्षात आलंय. क्लोजर प्रॉपर्टी नंतर आपल्याला पाहायचं आहे आयडेंटिटी प्रॉपर्टी. आता ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी मी पहिले प्रॉपर्टी सांगायला लागलो आहे, आणि मग प्रॉपर्टी सांगितल्यानंतर ती सेट थेरीमध्ये कशी लागू होते हे आपल्याला पाहायचं आहे. आयडेंटिटीचा अर्थ काय, नेचरने ज्या वेळेस एलिमेंट तयार केले किंवा मेंबर तयार केले, एलिमेंट म्हणजे ज्या नॉन लिव्हिंग टर्मला एलिमेंट म्हणतो आपण, आणि मेंबर म्हणजे लिव्हिंग टर्मला, लिव्हिंग ऑब्जेक्टला मेंबर म्हणतो. आता या प्रत्येक टर्मला एक आयडेंटिटी आहे, एक ओळख आहे. एक गोष्ट एकासारखी नाही या नेचरमध्ये, प्रत्येकाला सेल्फ एक आयडेंटिटी दिलेली आहे, आणि मनुष्य या स्वतःची आयडेंटिटी जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. आयुष्यभर मी तेच करायला लागलो आहे. माझी आयडेंटिटी, माझ्या ओळख कशी राहील, पॉझिटिव्ह कशी राहील, माझी ओळख इम्प्रूव्ह कशी होईल, आहे ना, यासाठी मी ऑपरेशन करत असतो कंटिन्युअसली. पण माझी एक सेल्फ स्वतःची एक आयडेंटिटी असते. आलं लक्षात. आणि ही आयडेंटिटी सांभाळण्यासाठी एलिमेंट कंटिन्युअसली प्रयत्न करतो. आलं लक्षात. की एक तुम्ही गोष्ट ऐकलेली आहे की समजा एक आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन नदी पार करते. हळूहळू जशी ती मध्ये चालली, पाण्याची पातळी वाढत जाते. ज्यावेळेस तिच्या कमरे इतकं पाणी येईल, मुलाला ती थोडं खांद्यावर घेते. खांद्यावर इतकं पाणी आलं आहे, तिनं डोक्यावर घेते. आता मात्र जेव्हा ती सेंटरला आली, खोली खूप होती आणि आता तिच्या नाकातोंडामध्ये पाणी चाललं आहे. आता मात्र ती त्या मुलाचा विचार सोडून देते आणि स्वतः कशी वाचेल याचा विचार सुरू होतो. हा विचार नैसर्गिक आहे. काय की ही आई एक एलिमेंट आहे, एक मेंबर आहे या ठिकाणी, एक व्हेरिएबल, आणि नेचरच्या रूलनुसार ह्याला एक आयडेंटिटी आहे, आणि स्वतःच्या आयडेंटिटीसाठी मनुष्य बाकी कुठलाच विचार करत नाही. ह्याला लक्षात आलंय. आयडेंटिटी म्हणजे काय. मग हा जो रूल आहे नेचरचा, तोच रूल आपल्याला पाहायचा आहे. कारण जेव्हा आम्ही सायंटिस्टना सिस्टीम मांडल्यात, त्या सिस्टीममध्ये जितके जास्त नेचरचे रूल एक्झिस्ट होतील, त्या सिस्टीम जास्त चांगल्या, जास्त काळ टिकतात. सगळेचे सगळे रूल तर एकही सिस्टीम आणखी फॉर्म झाली नाही, आयडियल काही नाही या जगामध्ये, राईट. त्यामुळे जे जास्त रूल फॉलो करतात ती सिस्टीम जास्त काळ टिकणार. तुम्हाला माहिती आहे, रोमन आली सिस्टीम, कॅन्सल झाली रोमन अंक. त्यानंतर 10 डिजिट सिस्टीम आली, ती सुद्धा हळूहळू बाद व्हायला लागली. आता आली बायनरी सिस्टीम, ती काही काळ चालेल, राईट. म्हणजे वरचेवर काही सिस्टीम आल्या आणि चालल्यात. का बरं चालल्यात? कारण यामध्ये नेचरचे रूल जे सांगितलेले आहेत ते सगळेच्या सगळे अडॉप्ट करतात का त्या सिस्टीम? नाही. आयडेंटिटी प्रॉपर्टी पाहिजे. आता ही नंबर सिस्टीममध्ये कशी पाहिली होती आपण की हा 2 नंबर आहे, 2ला एक फिक्स आयडेंटिटी आहे, एक व्हॅल्यू आहे, आणि 2 काय करतो, स्वतःची आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करतो, राईट. ही एक टर्म म्हणून घ्यायला मी, तिची व्हॅल्यू तो स्वतः बदलू देत नाही. आणि जर कोणी दुसरा म्हणजे 2 टर्ममध्ये एखादा येऊन त्याची व्हॅल्यू जर बदलायचा, आता 2 टर्म कशाने दाखवतो आपण, ॲडिशननं, ह्याची व्हॅल्यू बदलायचा जर प्रयत्न करेल
तर 2 काय करेल, ह्याची व्हॅल्यू 0 करेल. पटायले का नाही. आता नीट व्यवहार रोजचे तुम्ही ऑब्झर्व करा. आता तुम्ही आहेत, समजा तुमची व्हॅल्यू 2 आहे आणि मी आहे 2 टर्म दुसरा एक माणूस, आणि हा माणूस आता तुम्हाला बदलायचा प्रयत्न करेल. मी तुमचा शिक्षक आहे, मग तुम्हाला रोज म्हणेल अभ्यास करा अभ्यास करा, तुम्ही बोर व्हाल. मग मी आता मारायला लागेल तुम्हाला, अभ्यास कर, एवढं पाठ कर. मग रोज जर तुम्हाला जर मारू लागलो तर कंटाळून तुम्ही काय करता एक दिवस, की मी जेव्हा हात उगारेल मी माझा हात पकडणार. बस झालं, आता खूप सहन केलं आहे. याचा अर्थ तुम्ही माझा हात पकडणे म्हणजे काय, माझी व्हॅल्यू काय केली, तुम्ही 0 करून टाकली. यायला का लक्षात? कशासाठी केली असेल तुम्ही माझा हात का पकडलाय? कारण मी तुम्हाला मारतोय, तुमची व्हॅल्यू अख्ख्या वर्गामध्ये कमी करायला लागलोय रोज. मग हे तुम्हाला सहन होत नाही, कारण तुम्ही तुमची व्हॅल्यू सांभाळायचा प्रयत्न करायला लागला आणि त्यावेळेस तुम्ही माझी व्हॅल्यू काय करून टाकता, 0 करता. विचार करत नाहीत तुम्ही, कोणी का असं ना म्हणते बाहेरचं. यायला का लक्षात? हे असं का घडतंय? ही क्रिया होती का नाही नॅचरल, हे नैसर्गिक आहे. म्हणून आणि ॲडिशन काय, 2 टर्म. मी परका माणूस आहे तुमच्यासाठी, 2 वर्ष शिकवणार, पुन्हा गायब होणार. 11वी आणि 12वी 2 वर्ष संबंध आपला, बरोबर आहे. म्हणजे तुमच्यासाठी मी काय, 2 टर्ममध्ये. यायला का लक्षात? म्हणून या 0ला आपण मॅथमध्ये ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणलेलं आहे. आलं लक्षात? काय म्हणतो त्याला आपण, बेरीज निरपेक्ष. फार महत्वाचं आहे हे. येतंय म्हणजे कशासाठी येतंय, हे रूल काय सांगायले, हे बोलते, हे नोटेशन आहे. नोटेशनचा मागचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. हा 2 टर्ममध्ये, पण असंच घडते तुमच्या घरामध्ये. आता मी वर्गात चालू होतं, पण आता तुम्ही 2 आहेत आणि आता तुम्ही अभ्यास करणं आणि नीट वागणं. मग तुमचे पॅरेंट्स जे आहेत तुमचे, ते म्हणजे सिंगल आहेत तुम्ही आणि ते वेगळे नाहीत, म्हणजे गुणाकार आहेत. मग अशा वेळेस ते तुम्हाला बदलायचा प्रयत्न करतात. ते सांगतात, अरे चांगला वाग, चांगल्या घरातला आहेस तू, असं वागणं बरोबर आहे का, तुझी व्हॅल्यू ही 2 आहे, तू असा का करलास, राईट. हे असे ऑपरेशन चालू असतात आणि त्यावेळेस तुमची व्हॅल्यू तुम्हाला शोधून देणाऱ्या तुमच्या घरातल्या तुमच्या माणसाची व्हॅल्यू तुम्ही काय करता, 1 करता. कारण 2 × 1 = 2. म्हणून या 1ला, जसं इथं ॲडिटिव्ह आयडेंटिटी, या 1ला मॅथमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी म्हणतात. गुणाकार निरपेक्ष. कारण इथं व्हॅल्यू 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे. आई वडिलांना तुम्ही देवासमान मानता. काय कारण आहे? कारण तुमची आयडेंटिटी तुम्हाला ती जोपासण्याला त्यांनी मदत केली. याला का लक्षात? म्हणजे एक असतो तुमची आयडेंटिटी संपवण्यासाठी, दुसरे असतात तुमची आयडेंटिटी तुम्हाला, तुमची ओळख तुम्हाला करून देणारे. मग दोन्ही ऑपरेशनमध्ये एक 2 टर्म ऑपरेशन आहे, एक सिंगल टर्म, जे तुम्हाला मदत करतात ते तुमचे होतात, गुणाकारात येतात. आणि जे नेगेटिव्ह ऑपरेशन आहे त्यावेळेस ते 2 टर्म म्हणजे ती टर्म दुसरी आहे ती तुमची होऊच शकत नाही. आणि मी जर असाच जर मारू तुम्हाला शिकवलं तर तुम्ही हळूहळू मला विसरून जाता, कारण 2 टर्ममध्ये मी. ह्याला लक्षात की ऑपरेशन काय व्हायला लागले. हा प्रकार ह्याला काय म्हणतो आपण, आयडेंटिटी लॉ. आणि हे आयडेंटिटी लॉ नंबर सिस्टीममध्ये 10 डिजिट्समध्ये एक्झिस्ट होतात, त्याला 0 आणि 1 म्हणतो आपण. मग तो प्रकार इथे आहे का कुठे? कारण आपण सेट थिअरीबद्दल बोलायलो आहे की सेट थिअरीमध्ये ए हा सेट आहे आणि दुसरा सेट बी आहे, राईट. मग ए हा याला वाटते की माझी व्हॅल्यू जी आहे तीच राहावी, माझी व्हॅल्यू मला आहे ना संपवायची नाही. मग त्यासाठी ए प्रयत्न करणार. मग या ठिकाणी काय होईल, तिथं ॲडिशन होतं. ॲडिशनच्या ऐवजी सेट थिअरीमध्ये कुठलं नोटेशन आहे, युनियन. मग ए युनियन = ए. अशी इथं कोणती टर्म येणार आहे सांगा बरं. जसं इथं 0 आला होता, 2 + 0 = 2. इथल्या टर्मची व्हॅल्यू त्या 2 0 केली ती, तसं हा सेट इथल्या सेटची, जो सेट त्याला डिस्टर्ब करायला, त्याची व्हॅल्यू कमी करायला, त्याची व्हॅल्यू तो नील करणार.
झिरो करणार. आणि झिरो करणे म्हणजे काय सेट थिअरीमध्ये? झिरो हा सर्वात लहान नंबर सिस्टीममध्ये, त्या सर्वात लहान सेट थिअरीमध्ये फाय, की त्याला त्याचंच अस्तित्व संपून टाकणार तो ए, आणि आपलं अस्तित्व अबाधित राहील याचा प्रयत्न करा. हा अर्थ मजेशीर आहे हे नोटेशनमध्ये, आणि ऑब्झर्व करा तुम्ही नीट, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. आणि जेव्हा एखादा मोठी टर्म त्याला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत असेल, आता या इंटरसेक्शनमध्ये ए काय होतोय, जरी हा एक्स, एक्स म्हणजे युनिव्हर्सल सेट, बघा मोठा आवाड हवे त्याच्याबरोबर हा यायला लागला आहे, पण या ए जो आहे याच्यासोबत राहून सुद्धा आपली व्हॅल्यू ॲज इट इज ठेवतो. ए इंटरसेक्शन एक्स हा युनिव्हर्सल सेट आहे एक्स, आणि ए हा सेट आहे. तर या दोन सेटमध्ये इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट, आणि तो काय असतो, एच असतो. आणि इथे हा युनिव्हर्सल सेट यू, ए हा सेट आहे, आणि फाय सेट, एम्प्टी सेट, या दोघांचं युनियन केलं. एम्प्टी सेट म्हणजे एलिमेंट नाहीतच, ए मध्ये काहीच नाही मिळालं तर काय राहते, एच राहतो. राईट, म्हणजे हा लॉ कुठला आहे, आयडेंटिटी लॉ म्हणायचं याला, लक्षात राहील. आयडेंटिटी लॉ म्हणजे प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक व्हेरिएबल, प्रत्येक ऑब्जेक्ट या नेचरमधला, याला एक निसर्गानं एक टेंडन्सी दिली आहे की त्यानं तो स्वतःचं अस्तित्व अबाधित राहण्यासाठी झगडत राहणार. आलं लक्षात. क्लोजर प्रॉपर्टी सुद्धा इथे लागू होते. इथं ए क्लोजर प्रॉपर्टीमध्ये काय होतंय की नवीन प्रोडक्ट जो आहे तो त्याच्या फॅमिलीमधला असेल. हा एक यू युनिव्हर्सल सेट आहे, हा ए सेट आहे, आणि दुसरा सेट बी घेतला मी. राईट, ए सेट कंटेन सपोज 1 2 3 अँड बी सेट कंटेन 3 4 5. आता या दोन सेटमध्ये ऑपरेशन होऊन एक नवीन सेट तयार व्हायला लागलाय. समजा युनियन ऑपरेशन झालं, तर युनियनमध्ये नवीन सेट कुठला तयार झाला, 1 2 3 4 5. आता सांगा मला, हा जो नवीन आलेला सेट याच युनिव्हर्सल सेटचा आहे का नाही? ए इज अ सबसेट ऑफ यू, बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. सो ए युनियन बी ह्या नवीन झालेला सेट सुद्धा यूचा सबसेट आहे. अलग लक्षात. म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी सुद्धा सेट थेअरीमध्ये एक्झिस्ट होते. आयडेंटिटी लॉ सुद्धा एक्झिस्ट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मला नवीन प्रॉपर्टी पाहायची आहे, ती आहे ॲडमपोटंट लॉ. नेचरमध्ये अशा काही घटना घडतात की त्या रिपीटेड असतात, आणि जर रिपीटेड घटना होत असतील तर त्या टर्मचा नेट इफेक्ट मात्र असा बदलणारा नसतो, फिक्स असतो, तो तेवढाच असतो. अलग लक्षात. की रोज सकाळी सूर्य उगवतो, असं तुम्ही आत्तापर्यंत रोज म्हणता की रोज सकाळी सूर्य उगवतो, रोज सकाळी सूर्य उगवतो, आहे ना. रिपीटेड व्हायला लागली, सेम टर्म, सेम ऑपरेशन. मग अशा वेळेस आहे ना त्या स्टेटमेंटपासून असं नवीन काही तुम्हाला मिळणार नाही. तेवढाच अर्थ तुमच्या डोक्यामध्ये असेल की सकाळ झाल्यावर सूर्य उगवतो, बरोबर आहे. तसं या ठिकाणी जर एखादी टर्म जर कंटिन्युअसली रिपीट होत असेल, ए इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन ए, म्हणजे काय करायला मी, या दोघांचा कॉमन पार्ट, नंतर हा कॉमन पार्ट आणि हा, त्यानंतर हा आणि हा ए, नंतर यांचा कॉमन पार्ट, काय व्हायला लागलं, शेवटी एच येणार का नाही? फरक पडायला काही. युनियनमध्ये सुद्धा तसंच घडणार. ए युनियन ए इज ऑल्सो ए, ए आणि एचा, ए हा समजा मी घेतला 1 2 3, आणि पुन्हा युनियन करावलं मी 1 2 3, ए सुद्धा तोच आहे, तर मला शेवटी आन्सर काय मिळणार आहे, 1 2 3 मिळणार आहे. नवीन काय मिळणार आहे का? पण ही टर्म दोनदा घेतली मी, पण ही प्रोसेस कंटिन्यू जरी चालली तरी आन्सर मात्र याच्यामध्ये बदल होणार नाही, शेवटी एच येणार. या ज्या टर्म आहेत, या टर्म किंवा या ऑपरेशनला एक नेचरचं ऑपरेशन आहे. जर रिपिटेशन ऑपरेशन एकाच एलिमेंटवर सतत होत असेल तर त्या ऑपरेशनचा आहे ना त्याच्यावर असा वेगळा इफेक्ट होत नाही. तेवढीच टर्म बरोबर आहे त्या ठिकाणी राहील. याला म्हणतो आपण ॲडमपोटंट लॉज. ए युनियन ए इज ए अँड ए इंटरसेक्शन ए इज ए. ए सेट घेतला,
1 2 3. तर मला ए इंटरसेक्शन ए काढायचं आहे. 1 2 3 इंटरसेक्शन 1 2 3. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. आता सांगा या दोघांमध्ये कॉमन काय? दोघांमध्ये कॉमन 1 2 3. 1 आहे दोन्हीमध्ये, 2 आहे, 3 आहे आणि 1 2 3 म्हणजे कोण आहे? ए. म्हणजे काय झालं? ए इंटरसेक्शन इज इक्वल टू ए. कुठला रूल आहे हा? ॲडम्पोटंट. नंतर मला यायचं आहे पुढच्या प्रॉपर्टीकडे आणि ती प्रॉपर्टी आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह हा एक लॉ तुम्ही आपण पाहिलेला आहे. याला काय म्हणतो आपण? क्रमनिरपेक्षता. पाहिला का नाही? नंबर सिस्टीममध्ये पाहिला होता की 2 तुम्हाला शिकवलं आहे. 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2. कशासाठी शिकवलं आहे ते आम्हाला माहीत नाही. फक्त हे असं असतंय बस संपलं. हा इथं क्रम आहे आणि नेचरनं क्रम तयार केलेला नाही आहे. हा जो क्रम आहे 1 2 3 आहे ना, पहिला, दुसरा, तिसरा, शेवटचा, ज्येष्ठ, कनिष्ठ, श्रेष्ठ आहे ना, कनिष्ठ, उच्च, नीच, हे कोणी तयार केले आहेत? नेचरनं नाही. हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला की ह्या ज्या सगळ्या टर्म आहेत या सगळ्या टर्म मॅन्युअल आहेत, आपण तयार केलेल्या आहेत. निसर्गामध्ये हे असं काही नाही आहे. नंबर सिस्टीम किंवा क्रम नसतो आणि हा जो रूल आहे हा क्रम नसणे हा रूल ही सिस्टीम लागू करते. पहा 2 + 3 ची व्हॅल्यू 3 + 2 लिहिली तरी काय तेवढीच येणार आहे. 2 × 3 2ला 3 मल्टिप्लाय केलं किंवा 3 2ला मल्टिप्लाय केलं, क्रम जर बदलला आपसामध्ये पोझिशनचा तरी परिणाम होत नाही. हा कुणाचा नियम आहे? नेचरचा. नेचरमध्ये पोझिशन नसते. मग ही जी सिस्टम तुम्ही करालात नेचरचा रूल फॉलो करायला लागलात हे शिकवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. मग तो हा प्रकार इथे सुद्धा हा रूल म्हणजे सेट थेअरीमध्ये सुद्धा लागू होतो. काय रूल आहे की ए युनियन बी आणि बी युनियन ए हे दोन्ही सारखेच असतात. पहा ए युनियन बी, आता प्लेस बदलल्या. प्लेस इज नॉट इम्पॉर्टंट. हा कॉम्युटेटिव्हला लक्षात ठेवायचा. ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शनमध्ये सुद्धा प्लेस बदलली तरी काही फरक पडत नाही. याचा अर्थ नेचरचा हा लॉ आहे तो सेट थेअरी लागू करते किंवा त्या सेट सिस्टीममध्ये लागू होतो. एक सेट घेतला मी एक्झाम्पल. ए सेट contain 1 2 3 and B set contain 3 4 5. आता सांगा मला ए युनियन बी काय? डायरेक्ट मी युनियन घेतो या दोघांचं 1 2 3 4 5. आणि समजा एखाद्यानं बी युनियन ए घेतला तर त्याचा आन्सर काय येईल? बीचे एलिमेंट, एचे एलिमेंट आणि कॉमन एलिमेंट. राईट. म्हणजे हेचे एलिमेंट येतील का नाही? हा 1 2 3 4 5. राईट. म्हणजे दोन्ही सेट सेम आहेत. म्हणजे ए युनियन बी आणि बी युनियन ए प्लेस जरी बदलल्या तरी मात्र ॲन्सरवर इफेक्ट होत नाही. म्हणजेच कॉम्युटेटिव्ह लॉ एक्झिस्ट इन सेट थेअरी. असं एक्झाम्पल घेऊन प्रूव्ह करता येईल किंवा मला यालाच डायग्रामनं व्हेन डायग्रामनं मला प्रूव्ह करता येईल. का युनिव्हर्सल सेट आहे, हा ए सेट आहे, हा बी सेट आहे. आता ए युनियन बी काय असेल? ए युनियन बी द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन ए, प्रेझेंट इन बी और प्रेझेंट इन बोथ ए अँड बी. ओके. हा झालं ए युनियन बी. आता मी बी युनियन ए घेतो. हा ए सेट, हा बी सेट. द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन बी, बी मध्ये असलेले आर इन ए और इन बोथ. काय झालं? दोन्ही फिगर सेम आल्या. लेफ्ट साइड and right side are equal. It means A union B is B union A. Similarly, we can prove by Venn diagram A intersection B and B intersection A is also same. अर्थ कळालाय मला की मी काय करायला लागलोय? मी प्रूव्ह करायलोय नेचरचे लॉ की त्या सिस्टीममध्ये लागू होतात का. त्यानंतरचा लॉ आहे
तो आहे असोसिएटिव्ह लॉ, नेचरमधला चौथा लॉ. ह्या बेसिक लॉचाच तेव्हा आपण विचार करतो. तसे लॉ भरपूर आहेत, 10-15 लॉ आहेत जवळपास. पण सगळ्या सिस्टीम या 10-15 लॉ सगळेच्या सगळे आहे ना एक्झिस्ट करत नसल्यामुळे आम्हाला जे बेसिक लॉ आहेत हे बेसिक लॉ आपल्याला फक्त पाहायचे आहेत. आता असोसिएटिव्ह लॉमध्ये काय होते की यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स जे आहेत इथं आता हे वेगवेगळे सेट आहेत आणि यामध्ये ऑपरेशन एकच होत आहे. पहा इथं ए सेट आहे, बी सेट आहे आणि सी हा एक सेट आहे आणि ऑपरेशन तिघामध्ये एकच आहे, युनियन. आणि नेचर काय सांगतंय, जर एखादं ऑपरेशन एकच चालू असेल तर त्या ऑपरेशनमध्ये सगळ्यासाठी समान संधी असते. तिथं मला असे ब्रॅकेट करता येणार नाही जसं मनुष्य करतोय. आता मी तुम्हाला शिकवायला लागलो आहे. आता शिकवलेलं मी काय म्हणेल की सध्या हा व्हिडिओ 100 जण पाहत असतील तर या 100च्या ऐवजी आहे ना माझे जे विद्यार्थी आहेत रेग्युलर कॉन्टॅक्टमधले त्यांनाच हा व्हिडिओ कळावा, बाकीच्यांना कळूच नाही. ऑपरेशन तर एकच आहे का नाही 100साठी. मग हे सेम ऑपरेशन सगळ्यासाठी असताना शिकवायला लागलोय मी आणि ते शिकून घ्यायला लागलात. ऑपरेशन एकच चालू आहे, मग इथं ब्रॅकेट करता येईल का मला? ब्रॅकेट म्हणजे पार्टिशन करणे आहे ना. 10 जर मुलं असतात तर एक शहाणा येते आणि यातले 2-3 बाजूला घेऊन जातो, म्हणजे सगळे गप्पा मारत असतात. मग ह्यानं येऊन काय केलंय की एकच ऑपरेशन आहे गप्पा मारणं, तर ह्यानं ब्रॅकेट केला. हे नेचरचं आहे का असं रूल? नेचर असं वागत नाही कधीच. नेचर काय विचार करतोय की जर सगळ्या टर्म आणि त्या टर्ममध्ये ऑपरेशन एकच चालू असेल तर ब्रॅकेट इज मिनिंगलेस. समजा एखादा ढग आला आणि मग खालच्या एरियामध्ये तेवढ्या एरियामध्ये तो सारखाच पाऊस पडणार का? हा जो सगळं पाणी आहे ना फक्त एवढ्याच घराला मिळावं असं नेचर वागतो कधी नाही ना. कारण ऑपरेशन जर सेम असेल तर ब्रॅकेट करणं आता लक्षात आलं तुमच्या, पार्टिशन करणे, ग्रुप करणे असं करत नाही नेचर, राईट. मग हा रूल मी इकडे नंबर सिस्टीममध्ये सुद्धा पाहिला होता की 2 + 3 + 5 जर 3 ऑब्जेक्ट आहे पण त्यांच्यामध्ये ऑपरेशन एकच आहे ॲडिशन, तर अशा वेळेस हे असं लिहिणं किंवा असं लिहिणं हे योग्य नाही आणि लिहिलं तरी त्याचा परिणाम होत नाही. ही आहे निसर्गाचा लॉ आणि त्या लॉला आपण असोसिएटिव्ह लॉनं दाखवतो. ओके. मग इथे मला सांगायचं आहे की जर एकच ऑपरेशन कुठले असो युनियन किंवा इंटरसेक्शन तर ए युनियन बी युनियन सी युनियन डी आहे ना असं जर असेल तर असं ब्रॅकेट लिहिणं चुकीचं आहे, काही फरक पडत नाही. आणि तीच गोष्ट इंटरसेक्शनमध्ये ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी द ब्रॅकेट इज मिनिंगलेस व्हेन द ऑपरेशन इज सेम इन अ सम ऑब्जेक्ट्स. सो ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी असं लिहिणं योग्य नाही. मग आलं लक्षात की कुठला लॉ सांगितला मी पहिला आता असोसिएटिव्हमधला, ए युनियन बी युनियन सी इज ए युनियन बी युनियन सी. आणि तोच प्रकार इंटरसेक्शनमध्ये ए इंटरसेक्शन इन अ ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी इज ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट क्लोज इंटरसेक्शन सी. आलं लक्षात? या तिघामध्ये एकच ऑपरेशन चालू आहे इंटरसेक्शन आणि सेम ऑपरेशन चालत असताना ब्रॅकेट इज मिनिंगलेस. असोसिएटिव्ह नंतर आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, तो रूल आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे, देणे. नेचर काय करतोय, जर एखादी टर्म कॉमन असेल तर त्या कॉमन टर्मवर त्या ऑब्जेक्टचा, जेवढे ऑब्जेक्ट्स असतील त्या फॅमिलीमध्ये त्या सगळ्यांचा अधिकार असतो, राईट. समजा या निसर्गामध्ये आहे ना सगळीकडे ऑक्सिजन आहे, तर या ऑक्सिजनवर इथे असणाऱ्या प्रत्येक जीवजंतूचा सारखा अधिकार आहे.
आलं का लक्षात? आणि नेचर या टर्मला आहे ना प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करतो तो. असं होते का की नाही फक्त तो माणसाला द्यायला आणि बाकीच्या प्राण्यांना वनस्पतीला देईच ना? असं होते नाही. हा लॉ आपण पाहिला होता नंबर सिस्टीममध्ये 2 इन अ ब्रॅकेट 3 + 5. तुम्हाला शिकवलं होतं की हा जर 2 आहे, हा 2 ब्रॅकेटमध्ये जेवढ्या टर्म आहेत त्या प्रत्येकाला देऊन टाका. शिकवलं होतं. याचा अर्थ काय शिकवला आहे की ही कॉमन टर्म आहे आणि जेवढ्या टर्म आहेत या सगळ्यांसाठी ही कॉमन आहे. काय 2 × 1 2 × ही टर्म मला प्रत्येकाला द्यावी लागते. 2 × 3 + 2 × 5. आलं लक्षात? ही कॉमन पार्ट होता. कॉमन पार्ट सगळ्याच्या मालकीचा आहे, दोघांच्याही. 3 टर्म असतात, तिघांना दिल्या असते. 2 × 3 + 5 - 8. तर हा 2 सगळ्यासाठी आहे. आलं लक्षात? कोणता लॉ सांगायला आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट. आणि हा लॉ मग ही सिस्टीम एक्झिस्ट करते का? कारण आपण बरेचदा प्रूफ पाहत नाहीत. तुम्हाला काही काही वेळेस सांगितलेलं आहे. आता पहा दोन्ही साईड एक येतात का? 2 × 3 6 प्लसला प्लस 2 × 5 10 = 10 + 6 16. आता या साईडला काय व्हायला लागलं आहे? हा 2ला 2 पहिले ब्रॅकेट सॉल्व करायला सांगितलं आहे. 5 + 3 = 8. सो 2 × 8 = 60. आली दोन्ही साईड इक्वल, प्रॉब्लेम नाही. पण हा लॉ सांगितला, पण दुसरा लॉ तुम्हाला सांगितला नाही. 2 + 3 × 5. आता हा लॉ काय होता? गुणाकार ही क्रिया बेरजेवर डिस्ट्रीब्यूट होते, वाटल्या जाते. आणि नेचरनं सांगितलं काही असू द्या कॉमन, कॉमन आहे ते सगळ्यांचं आहे. मग इथली जमीन, इथला प्रकाश आहे ना, ज्या ज्या गोष्टी नेचरच्या आहेत या कॉमन आहेत सगळ्यांसाठी. अशी कोणाची मक्तेदारी नाही एका पर्टिक्युलर कम्युनिटीची किंवा आणखी कोणाची. आलं लक्षात? हा निसर्गाचा लॉ आहे आणि तो लॉ ही सिस्टीम अर्धवट पाळते. पहा बरं, आता गुणाकार बेरजेवर डिस्ट्रीब्यूट झाला, दोन्ही साईड इक्वल आल्या. आता मी बेरीज गुणाकारावर डिस्ट्रीब्यूट करतो, कारण निसर्ग काय सांगते मला की जी कॉमन टर्म आहे, जी प्रॉपर्टी ती सर्वांची आहे. मग हा काय होईल? 2 + 3 × ला × आता हा 2 + 5 ला देतो 2 + 5. वाटलं मी दोघांना देऊन टाकला. काय त्याचा रिझल्ट? 2 + 3 5 आणि 2 + 5 7. 7 × 5 35 आहे ना डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर. आणि डिस्ट्रीब्यूट करण्यापूर्वी याची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती? 2ला 2 + 3 × 5 15 15 + 2 17 17 35 सेम आहेत का? नाही. म्हणजे इथे हा लॉ एक्झिस्ट होत नाही. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की या सिस्टीम आहे ना सायंटिस्टनं मांडलेल्या आहेत की या सिस्टीमद्वारे मला नेचरचा अभ्यास करायचा आहे. जे रूल आहेत, जे ऑपरेशन आहेत हे असे असे आहेत. पण नेचरचे सगळेच लॉ सगळ्या सिस्टीममध्ये एक्झिस्ट होत नाहीत. काही सिस्टीममध्ये होतात, ते दुसऱ्या सिस्टीममध्ये होत नाहीत. याला लक्षात? म्हणून काही सिस्टीम, ज्या सिस्टीममध्ये सगळ्याच्या सगळे लॉ एक्झिस्ट होतात, ॲक्च्युअल सगळ्याच्या सगळे लॉ एक्झिस्ट होण्याची सिस्टीमच तयार झाली नाही. या ठिकाणी आयडियल काहीच नाही या जगात. काही ठिकाणी ड्रॉबॅक आहेत, काही रूल ॲक्सेप्ट होतात, काही होत नाहीत. मग या बारकाईनं आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे ही सिस्टीम आहे ना लवकरात लवकर जाण्याचे कारण काय असतात की नेचरचे असे लॉ त्या ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणून 10 डिजिट सिस्टीम आपल्याला आता कमी पडायला लागली, कारण असे काही लॉ आहेत की ते लॉ ही सिस्टीम एक्झिस्ट करत नाहीत. म्हणून आपण पुढे चाललो, आपण बायनरी सिस्टीमकडे आता हळूहळू वळायला लागलो. जे डिजिटल वर्ल्ड आहे यात आहे ना 10 डिजिटपेक्षा बायनरीचा वापर जास्त चालू आहे. ह्याला लक्षात? मग ॲडिशन हे मल्टिप्लिकेशनवर डिस्ट्रीब्यूट होत नाही. मग असा काही प्रकार सेट थिअरीमध्ये होतो का? हा लॉ सेट थिअरीला लागू होतो का हे आपल्याला पाहायचं आहे. की मला या ठिकाणी ABC
3 सबसेट दिले, एकाच युनिव्हर्सल सेटचे सबसेट आहेत ते. आणि मग हा पहिला लॉ सांगायला आहे, ए युनियन इन अ ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू, लक्षात राहील, पाठ करायची गरजच नाही हो. इथं काय, हा कॉमन पार्ट आहे. कॉमन पार्ट कोणाचा असतो, सगळ्याला देऊन टाका. मग ए युनियन हा बीला दिला. पुन्हा इथं मध्ये कोण आहे, इंटरसेक्शन. आता पुन्हा ए युनियन कोणाला द्यायचा, सीला देऊन टाका. दिला, डिस्ट्रीब्यूट होता. कॉमन प्रॉपर्टी जेवढ्या टर्मला आहे डिस्ट्रीब्यूट होते. आलं लक्षात. मुलींनो, हा लॉ जरा नीट समजून घ्या आणि वडिलांनाही सांगा की हा नैसर्गिक लॉ आहे. कॉमन प्रॉपर्टी असते ती सर्वांच्या मालकीची असते. आलं लक्षात. मग वडिलांची प्रॉपर्टी, मग त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे एलिमेंट आहेत, जेवढे त्यांचे लेकरं आहेत, त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. आहे ना, अवघड सांगायला नाही मी. याला लक्षात. आता हा लॉ आता पाळत नव्हते आपली समाज, त्यामुळं कंपल्सरी आहे ना, कायद्यानं तयार केलं आहे की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा सुद्धा वाटा असतो. याचा अर्थ काय की निसर्गाचा जो लॉ आहे तो लॉ इथं आपण मांडायला लागलो. त्या लॉनं जितकं जास्त निसर्गाच्या आपण जवळ जाल, जितके लॉ आपण स्वतः वापरू, तेवढं आपलं आयुष्य किंवा आपलं लाईफ हे आहे ना वाढत जातं, स्ट्रॉंग होत जातं आहे. अलग लक्षात. निसर्गाच्या अपोजिट जा, रूल वापरू नका. आपली सिस्टीम धोक्यात आल्याशिवाय राहत नाही. ती सिस्टीमचंच आयुष्य कमी असतं आहे. ज्या गोष्टी मला खायला नको आहेत, गरज नाही, शरीराला घातक आहेत, आम्ही बिंदास खातो, राईट. आणि त्याचे परिणाम इतके वाईट असतात की आपली ही जी सिस्टीम आहे ही हळूहळू काय करते की निसर्गाच्या विरुद्ध गेलात की ती हळूहळू डिझॉल्व करत जाते, सिस्टीम डिस्टर्ब होत जाते. अलग लक्षात. त्यामुळे पूर्ण आपण सायन्समध्ये दुसरं तिसरं काहीच शिकत नाहीत, आहे ना. लॉज पाहायला लागलोत नेचरचे आणि त्याचा अभ्यास करायलोत. आणि असे काही लॉ आम्हाला मिळालेत की त्याचा वापर करून आपण आपली भौतिक प्रगती साधायला लागलो. अलग लक्षात. मग आता या ठिकाणी लॉ जो आहे तसं दुसरं मला स्टेटमेंट मला लिहिता येते की हे इंटरसेक्शन बी युनियन सी. आता इंटरसेक्शन जसं बेरीज गुणाकारावर डिस्ट्रीब्यूट होत नाही तसा प्रकार तर इथं होत नाही का, हे मला चेक करावं लागेल. आता हा कॉमन पार्ट आहे, ए इंटरसेक्शन बी युनियनला युनियन ए इंटरसेक्शन सी, राईट. कॉमन पार्ट जेवढे एलिमेंट असते त्यावर डिस्ट्रीब्यूट करा. हा आहे डिस्ट्रीब्यूटला. आता याला मला प्रूव्ह करता येईल. मी एक व्हेन डायग्रामच्या सहाय्याने एक स्टेटमेंट मी प्रूव्ह करून दाखवतो. आता हे सेकंड स्टेटमेंट मी प्रूव्ह करतो. एक्झाम्पलसुद्धा घेऊन मला प्रूव्ह करता येईल. तर या ठिकाणी ए बी सी हे 3 सबसेट आहेत यू या युनिव्हर्सल सेटचे. ओके. आता मी लेफ्ट साईडची फिगर काढतो. त्यासाठी पहिल्यांदा मी ए घेतो, नंतर बी युनियन घेतो, नंतर इंटरसेक्शन घेतो नीट समजण्यासाठी. ए हा एवढा सेट आहे. त्यानंतर ए बी सी सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. आता या ब्रॅकेटची मी फिगर काढायलो. बी युनियन सी, युनियन म्हणजे बी आणि सी मध्ये असलेले एलिमेंट, बी आणि सी दोघांमध्ये असलेले एलिमेंट मला बी युनियन सी. आणि लेफ्ट साईडला काय, या 2 फिगरचं मला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट, या दोघांमध्ये असलेला कॉमन. ए इंटरसेक्शन बी युनियन सी, या दोघांमध्ये कॉमन काय दिसायला लागले पहा बरं. कॉमन म्हणजे दोन्हीमध्ये असलेले. मला एवढा पार्ट कॉमन दिसायला आहे का नाही, दोन्हीमध्ये आहे. इथला पार्ट इथं नाही आहे, इथला पार्ट इथे नाही आहे ना. मग इंटरसेक्शनचा अर्थ कॉमन म्हणजे मला ही फिगर मिळाली. ठीक आहे.
हा आहे फिगर 1. आता राईट साईडची मी फिगर काढतो. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. आता पहिले मी ए युनियन ए इंटरसेक्शन बी काढून घेतो. हा युनिव्हर्सल सेट ए बी सी सबसेट आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मध्ये असलेले कॉमन पार्ट. दुसरा ब्रॅकेट मी इथं मांडायला लागलोय ए इंटरसेक्शन सी म्हणजे ए आणि सी या दोन सेटमधला कॉमन पार्ट. हां ठीक आहे. आणि लास्टला या दोन ब्रॅकेटचं काय इथं युनियन आहे. ए इंटरसेक्शन बी आणि ए इंटरसेक्शन सीचं युनियन. युनियन म्हणजे टोटल दोन्हीमध्ये असलेले सगळे एलिमेंट या फिगरमध्ये आणि दुसऱ्या फिगरमध्ये. इथला पार्ट युनियन घ्यायलो मी ए आणि बी मधला कॉमन पार्ट आणि बी ए आणि सी मधला कॉमन पार्ट. आता मला सांगा या दोन फिगर सेम आहेत का नाही? आहेत. म्हणजे काय झालंय की हे दोन्ही लॉ इथे एक्झिस्ट होतात. हा लॉ चेक करून पहा तुम्ही. आता मी इथे व्हेन डायग्रामच्या सहाय्यानं मी प्रूव्ह केलंय. तुम्हाला एखादं एक्झाम्पल घेता येईल. ए कुठलाही सेट घ्या, एक 1 2 3 बी काहीतरी घ्या, सी काहीतरी घ्या आणि पहा लेफ्ट साईडची आणि राईट साईडची व्हॅल्यू इक्वल येते का. ओके मित्र, यानंतर आणखी एक लॉ आहे, तो आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन हा एक सायंटिस्ट आहे आणि यांनी हा रूल प्रूव्ह केला आहे. तुम्हाला सांगितलं मी की टू टर्म ऑपरेशन हे युनियन इंटरसेक्शन आणि डिफरन्स हे आहेत सेट थिअरीमध्ये. तर कॉम्प्लिमेंट हे ऑपरेशन सिंगल टर्म ऑपरेशन आहे की हा सेट आणि सेट सोडून उरलेला त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. राईट. म्हणजे हा एकच सेट घेतलेला आहे आपण, एका सेटमध्ये होणारे ऑपरेशन. राईट. ए तो आणि त्याचा बाहेरचा पार्ट आणि यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते डी मॉर्गननं दाखवलेत आपल्याला. काय सांगतो तो की ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट घेतला तर ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट एवढा असतो. काय सांगताय? ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. याला असंही म्हणता येईल मला, कॉम्प्लिमेंट ऑफ युनियन ऑफ टू सेट इज इंटरसेक्शन ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. हे पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट मला लिहिता येईल, कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू सेट इज युनियन ऑफ देअर कॉम्प्लिमेंट. ओके. आता मला हे स्टेटमेंट दोन्ही चेक करावं लागतील की हे करेक्ट आहेत का नाही. मी एक एक्झाम्पल घेतो स्पीडमध्ये आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा युनिव्हर्सल सेट घेतला मी 1 2 3 4 5. कुठलीही घ्यायची, आपल्याला थिअरी क्लिअर करायची फक्त. ए सेट आणि बी सेट ह्याचे सबसेट आहेत. यामध्ये मी 1 3 आणि 5 घेतो. तर बी सेटमध्ये 5 आणि 4 घेतो. ठीक आहे. तर मला या लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढायची LHS. पहिल्यांदा मी ए युनियन बी घेऊ. ए युनियन बी, द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन ए बी ऑर बोथ 1 3 4 5 हा झाला युनियन. आता मला घ्यायचा आहे ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट. तो काय असतो, यू मधून हा सेट वजा करायचा. तर आता एवढे एलिमेंट मला त्यातून कमी करावं लागतील. 1 3 4 आणि 5. 1 3 4 आणि 5 म्हणजे कोण राहिला, फक्त 2 राहिला. राईट. आता तसंच मला राईट साईडची व्हॅल्यू मिळवायची. हे झालं इक्वेशन 1. आता ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश काढायचा मला. काय येईल पहा बरं. ए डॅश काय होईल, यू मायनस ए. यू मधून
हा एचे वजा करा. 1 3 आणि 5 काढा. 1 3 5 काढलं म्हणजे कोण राहील? 2 आणि 4 राहील. आणि बी डॅश, बीचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी सेट हा यूमधून वजा करा. बी सेट हा यूमधून वजा म्हणजे 4 आणि 5 मला वजा करावं लागतील कारण बी 4 5 आहे. मग यूमध्ये काय राहील? 1 2 3 राहील. राईट. हे दोन कॉम्प्लिमेंट आले आणि हा लॉ काय सांगतोय? या दोघांचं मला इंटरसेक्शन घ्यायचं कॉमन. तर ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश काय कॉमन आहे? या दोघांमध्ये कॉमन पार्ट कुठला आहे पहा. एकच एलिमेंट आहे, दॅट इज 2. हे दुसरं इक्वेशन. मग आता हे पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन एक्झॅक्ट सेम आहे. याचा अर्थ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हा रिझल्ट मला मिळाला आहे. आलं लक्षात? मग या चॅप्टरमध्ये मी प्रॉपर्टीज पाहतोय आणि प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या? पहिली मी प्रॉपर्टी पाहिली क्लोजर, नंतर आयडेंटिटी लॉ, नंतर ॲडम्पोर्टंट, कॉम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि डी मॉर्गन्स लॉ. ओके, या सगळ्यांना मला प्रूव्ह करता येईल. याच्यावर ए बी सी असे काही सेट दिलेले असतील, पण एकदा लॉ नीट समजून घ्या, प्रॉब्लेम इझिली येतील आणि ती प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होईल. काही जर अडचणी असतील तर मला नक्की कॉल करा किंवा कॉमेंटमध्ये लिहा, म्हणजे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करेल. ओके, चला बाय.